जी आणि भूताटकीची चिन्ह आजच्या कार्यक्रमात आपण पाहणार आहोत। आपण सर्वजण प्रकाश, सकारात्मकता आणि आनंदाकडे आकर्षित होतो, पण या जगात जिथं प्रकाश आहे तिथं अंधारही आहे। अनेकदा आपल्या आयुष्यात उदासी, अस्वस्थता, विचित्र घटना आणि अनाकलनीय प्रसंग घडतात। अशा वेळेस लोक म्हणतात की इथे काहीतरी निगेटिव्ह जाणवतं। पूर्वीची लोक त्याला भूताटकी म्हणायची, पण खरंच असं असतं का? आणि असेल तर ते कसं ओळखावं, आज या विषयाचा वेध आपण घेणार आहोत। पण तत्पूर्वी आनंद पिंपळकर आनंदी वास्तू हे फेसबुक पेज आणि याच नावाचं यूट्यूब चॅनल लाईक, सबस्क्राईब करून बेल आयकॉनला क्लिक करा। बऱ्याचदा जेव्हा तुम्ही एखाद्या जागेमध्ये जाता तेव्हा त्या जागेमध्ये शिरताच तुमच्या अंगावरती अचानक काटा येतो, थंडी वाजल्यासारखं वाटतं किंवा वातावरणामध्ये जड आणि दबाव असल्यासारखं भासतं। असं समजा की ती जागा निगेटिव्ह एनर्जीने भरलेली असू शकते। वैज्ञानिक दृष्टिकोनातनं पाहिलं तर अशा ठिकाणी हवेतलं आयन संतुलन बिघडतं। तर आध्यात्मिक दृष्टिकोनातनं असं म्हटलं जातं की त्या ठिकाणी नकारात्मक शक्तींचा प्रभाव असतो। अनेक वास्तूंमध्ये अशा प्रकारची जाणीव वास्तुतज्ञांना गेल्यावरती होत असते। तुम्ही वास्तुतज्ञ जरी नसला तरी सुद्धा तुम्ही काही ठिकाणी गेला तर तुमच्या मनामध्ये अशा प्रकारची भावना निर्माण झाली तर समजा त्या ठिकाणी नकारात्मक ऊर्जा आहे। माणसांपेक्षाही जे प्राणी असतात ना, ते फार संवेदनाशील असतात। कधी कधी कुत्रा अचानक जोरजोरात भुंकायला लागतो, मांजर एकटक कुठेतरी पाहत बसलेली असते, पक्षी रात्रीच्या वेळीच गोंधळ घालतात, कावळे ओरडायला लागतात, पक्षी गोंधळून उडून जातात। अशा लक्षणांवरनं ते ठिकाण हे बाधित असू शकतं, भूताटकीचं असू शकतं किंवा नकारात्मक ऊर्जेचं देखील असू शकतं। यासाठी जाणकार व्यक्ती असेल तर तो त्या ठिकाणी अशा प्रकारची ऊर्जा आहे की नाही हे तुम्हाला सांगेल। अशा प्रकारे जर तुमच्या घरामध्ये अनाकलनीय घटना घडत असतील तर घरामध्ये काय काय घडतं माहिती आहे? अचानक बल्ब फुटतो, दिवे लुकलुकतात, दरवाजे आपोआप उघडतात किंवा बंद होतात। हिंदी पिक्चर वाटतं तुम्हाला? नाही, असं होतं। बऱ्याच लोकांनी याचे अनुभव घेतलेत। वस्तू हल्ल्यासारख्या दिसतात, मागून कोणीतरी गेल्यासारखं वाटतं, सतत वाईट स्वप्न पडतात, भीती वाटते, रात्रीची शांत झोप येत नाही, सतत अस्वस्थ वाटतं। घरामध्ये एक प्रकारचा खूप घाणेरडा वास येतो, काहीतरी जळल्यासारखा वास येतो। घरातल्या लोकांची मनं अस्वस्थ होऊन सतत भांडणं होतात। या ना अशा अनेक घटना ह्या तुमच्या घरामध्ये नकारात्मक ऊर्जा आहेत हे सांगतात। आणि या नकारात्मक ऊर्जा तुमच्या शरीराचा देखील ताबा घेतात आणि तुमच्या आरोग्यावरती या निगेटिव्ह एनर्जीचा परिणाम होतो बरं का। सर्वात पहिला परिणाम म्हणजे मानसिक अस्वस्थता, पोट बिघडणं, रात्रीची झोप न येणं, सतत डोकेदुखी असणं, सतत मनामध्ये नकारात्मक विचार असणं। बऱ्याच मंडळींच्या डोक्यात तर जीव देण्याचा विचार येतो, खूप थकवा येणं। अर्थातच तुम्हाला B12 कमी आहे का, D3 कमी आहे का ते पण बघा, नाही तर हा कार्यक्रम बघितला म्हणून घरात निगेटिव्ह एनर्जी असं समजू नका। वैद्यकीय जर तुम्ही सर्व कारणं शोधलीत, तुम्ही सगळ्या टेस्ट केल्यात आणि एवढं करूनही न सापडणारी आजारपणं जर तुमच्या मागे लागली असतील तर ही तुमची शारीरिक समस्या नाही, तर हा तुमच्यातल्या असलेल्या निगेटिव्ह एनर्जीचा, ऊर्जेचा परिणाम आहे। अशी ऊर्जा ही बरीच मंडळी वेगवेगळ्या माध्यमातून शोधून काढतात। याला काही एलरॉड्स लावले जातात, काही ठिकाणी हातावरती हात घासूनही ऊर्जा निर्माण करून काय निगेटिव्हिटी आहे ते पाहिली जाते। जिथे निगेटिव्ह एनर्जी असते ना, तिथलं तुम्हाला राहणाऱ्या लोकांची मनं ही पटकन उदास होताना दिसतात। कारण नसताना घरातल्या स्त्रिया किंवा लहान मुलं खूप जोरजोरात रडतात, लहान मुलं खूप जोरजोरात रडतात, प्रचंड चिडचिड होते, अगदी मरायचे विचार देखील मनामध्ये येतात। अर्थातच हे सगळं त्या जागेचं, त्या वातावरणातल्या नकारात्मक ऊर्जेचं जे स्पंदन असतं ते तुम्हाला जाणीव करून देत असतं। त्यामुळे जुनी ओस पडलेली ठिकाणं, स्मशानं, मोडकळीस आलेली घरं, जुन्या हवेल्या, अंधाऱ्या खोली या जागी बहुधा अशा प्रकारच्या नकारात्मक ऊर्जा आहेत असं मानलं जातं। कारण तिथं सूर्यप्रकाश कमी पोचतो आणि नकारात्मकतेला
राहायला घर मिळतं. तर धर्मग्रंथ असं सांगतात की जिथं पाप, अन्याय आणि अधर्माचं प्रमाण जास्त असतं तिथं नकारात्मक शक्ती आकर्षित होतात. म्हणून अनेक ठिकाणी नियमित पूजा, मंत्रजाप आणि हवन केलं जातं, जेणेकरून घरामध्ये किंवा त्या जागेमध्ये मंत्रोपचाराच्या माध्यमातून सकारात्मक ऊर्जा निर्माण होते. विज्ञान काय सांगतं? विज्ञान सांगतं की भुताटकी बिताटकी काही नसतं. जुनी घरं, ओलसर भिंती, बुरशी, विद्युत, तिथले कण, तिथले ताणतणाव यामुळं मानवी मेंदूला भ्रम होतात. पण लोककथांनुसार हेच भ्रम म्हणजे भुताटकीचे अनुभव. तुम्ही अशा प्रकारचा भुताटकीचा अनुभव काही घेतला आहे का? आपल्याकडे कोकण म्हटलं की भुताटकीचे अनुभव, कोकण म्हटलं की चकवा, अशा बऱ्याच गोष्टी आपण ऐकतो. किंबहुना बऱ्याच ठिकाणी, अगदी पुण्यातही, अगदी शनिवारवाड्यातही काका मला वाचवा असं भूत आहे असं म्हणतात. अर्थातच या सगळ्या गोष्टी कधी खऱ्या असतात, कधी लोककथेतून आलेल्या असतात. मग अशा निगेटिव्ह ऊर्जांपासून स्वतःचं संरक्षण कसं करायचं? तर अर्थातच आपलं घर अत्यंत स्वच्छ ठेवणं, हवेदार ठेवणं, त्याचबरोबर सुगंधित ठेवणं गरजेचं आहे. रोजची पूजा अर्चा करणं, देवतांचे मंत्र जागर करणं, मंत्र म्हणणं, देवाला दिवा, उदबत्ती, धूप, अगरबत्ती लावणं, वर्षातून एकदा होम हवन यज्ञ करणं, मंत्रजाप, ध्यानधारणा करणं. आपल्या आनंदी वास्तूचा जो शिवाक्ष आहे तो घरात लावा. याशिवाय आपले जे 3 सुगंध आहेत, ऐश्वर्य आहे, जागृती आहे, ह्या 3ही सुगंधांना तुम्ही घरामध्ये स्प्रे करू शकता. नेहमी सकारात्मक विचार करा. घरातल्या पूजेमध्ये मेरू श्रीयंत्र ठेवा. तुमच्या कामाच्या ठिकाणी उत्तरेकडे तोंड करून उडता घोडा ठेवा. त्याचबरोबर सकारात्मक विचार, सुगंधित वास्तू, स्वच्छता, यामुळं कुठलीही निगेटिव्ह एनर्जी तुमच्याकडं कधीच अट्रॅक्ट होणार नाही. मित्रांनो, भूत आणि निगेटिव्ह एनर्जी याबाबतीत मतभेद आहेत. काहींना अंधश्रद्धा वाटतं, काहींनी याचा अनुभव घेतलेला असतो. पण एक गोष्ट मात्र खरी आहे की जर मन कमजोर असेल तर भीती आपल्याला भूत दाखवते, आणि मन मजबूत असेल तर त्याच अस्तित्वातही आपण लढाई करू शकतो किंवा त्याचं अस्तित्व आपल्याला स्पर्श करू शकत नाही. आणि म्हणून नेहमी प्रकाशाकडे चला, सकारात्मकता अंगारका. कारण अंधार कितीही गडद असला तरी तो एका छोट्याशा दिव्याने दूर होतो. त्यामुळं ज्ञानाचा दिवा, परमेश्वराच्या भक्तीचा दिवा तुमच्या मनात लावला म्हणजे भूतांची नकारात्मकता तुमच्या जीवनातून नष्ट होईल. पुन्हा भेटूयात पुढच्या भागात. तोपर्यंत तुमच्या आनंद पिंपळकरचा तुम्हाला ओम साईराम.